गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मनोहर पर्रीकर काल पहिल्यांदाच राज्यसभेत पोहोचले। यावेळी त्यांनी दिग्विजय सिंह यांच्यासह विरोधकांना चांगले चिमटे काढले। गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असताना देखील काँग्रेसला सरकार बनवता आलं नाही। तुम्ही गोव्यात फिरत राहिलात आणि इकडे आम्ही सरकार बनवलं अशा शब्दात पर्रीकरांनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसला सुनावलं। 14 मार्च रोजी पर्रीकरांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असं असलं तरी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाहीये। त्यामुळे का पर्रीकर राज्यसभेत पोहोचतात? काँग्रेस खासदारांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काल राज्यसभेत पोहोचल्यानंतर पर्रीकर नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। my